नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। एकनाथ शिंदे यांच्या कामांना मी स्थगिती देत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नसल्याची कोपरखळी। शिंदे यांनी घेतलेले निर्णय सुद्धा आमचेच असल्याचं स्पष्टीकरण। पुढील 5 वर्षात 24% विजेचे दर कमी करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। स्मार्ट मीटर लावला तर दिवसात 10% वीज बिलावर सूट, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। डावोसमध्ये केवळ महाराष्ट्राचाच डंका, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। गुजरातच्या तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याची आकडेवारी सादर। राज्यात 139,000 कोटींची परकी गुंतवणूक आल्याची माहिती। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर। आर्थिक विकास दर 7.3% राहण्याचा अंदाज, तर दरडोई उत्पन्न वाढीचाही अंदाज। अनिल परबांच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत गदारोळ। परबांनी माफी मागावी, सत्ताधारी आमदारांची मागणी, तर माफीचा प्रश्नच येत नाही, परबांचं उत्तर। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंधित आरोपपत्रामध्ये उल्लेख केलेल्या 15 व्हिडिओतले तपशील, आरोपींनी ओलांडली क्रौर्याची परिसीमा। आमदार धसांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसलेचे अनेक कारनामे उघड। मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल होऊनही अजून अटक का नाही, सवाल उपस्थित। तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात का? कबरीचं दर्शन घेणाऱ्यांना उदयनराजे यांनी सुनावलं। जेसीबी लावून कबर उखडून टाकण्याची केली मागणी। तुरुंगातून बाहेर आल्यावरही महेश मोतेवाराचे कारनामे सुरूच। जादा परताव्याचा आमिष दाखवून लोकांकडून पैसे गोळा करत असल्याचा व्हिडिओ। साथीदार यांच्या नावे दौलत प्राईड नावाची कंपनी स्थापन। रोहित शर्माने क्रिकेटचे धडे गिरवलेल्या मैदानाला महाडकडून नाहरकत प्रमाणपत्र। तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा बांधून देणार। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।